त्या मूवीमध्ये थोडा एक सीन आहे जो मंदिरमध्ये शूट केला आहे. ते मंदिर ना खिद्रापूर बरोबर बॉर्डर लाईनवरती आहे. दादा खिद्रापूर किती किलोमीटर आहेत ना? हां. तर मित्रांनो, महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. हे कृष्णा नदीचं पात्र आहे माझ्या उजव्या बाजूला. संताजी घोरपडे आणि धनाजीराव हे दोन सरदार जे मराठा साम्राज्य लाभले. हां. इकडे जा, चालते की. माझं बेळगावहून आलं. तर नमस्कार, माझं विनय आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विनय राईड्सच्या माझ्या मोटो व्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि मी आज राईडला चाललो आहे. आज राईड करण्याचं कारण म्हणजे मला एक ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण कव्हर करायचं आहे, जे की आलं कोल्हापूर शहरातील शिरोळ तालुक्यामध्ये. तुम्ही इंस्टावरती किंवा रीलवरती तुम्ही हे स्पॉट ऐकलंच असेल, म्हणजे खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, जिथं महादेवांचं मंदिर आहे. तिथं आपण सर्वप्रथम जाऊ आणि त्यानंतर मला अजून एक स्पॉट कव्हर करायचं आहे, ते म्हणजे नरसोबावाडीजवळ कुरुंदवाड एक गाव आहे. तिथं सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे. तर हे दोन स्पॉट मी कव्हर करेन. आता खिद्रापूर म्हणजे बेळगावपासून 114 किलोमीटर दाखवते मला आणि हे कोल्हापूरपासून 55 किलोमीटर आहे. तर मी काय करेन की सर्वप्रथम बेळगाववरून निपाणीला जाईन. निपाणीवरून राईड घेऊन मी सदलगा, बेडकीहाल या मार्गे मी खिद्रापूरला जाईन आणि त्यानंतर खिद्रापूरपासून कुरुंदवाड हे क्षेत्र 15 किलोमीटरवरती आहे. तर खिद्रापूरवरती दर्शन घेऊन मी कुरुंदवाडला जाईन. तिथं समाधीस्थळी भेट देऊन परतीचा प्रवास आपण करेन. तर आत्ता वाजलेत बरोबर 8. आता गिअर अप होतो आणि भेटतो तुम्हाला बाईकसोबत. हे बघा, हे आपलं रायडिंग गिअर आहे. एक्झॉर्टचं जॉकेट आहे, जे आता एक्झॉर्टचं सेल होता दिवाळीमध्ये तेव्हा मी परचेस केलं होतं. हे आहे नी पॅड, हे पण मला सेलमध्येच भेटलं होतं. ते ही ग्लव्स एक्झॉर्टचे आणि हे आपलं वेगाचं हेल्मेट. सो मी असं मॉडिफाय केलं की हेल्मेटला की आतून मी बोयाचं माईक घातलं आहे. इथं तुम्ही बघू शकता एक माईक आहे आणि ही माईकची वायर, आणि मी आतमध्ये ना पूर्ण असं पसरलं आहे ते माईक. आणि आता ही वायरना मी मोबाईलला कनेक्ट करेन आणि मोबाईल थ्रू आपला व्हॉइस रेकॉर्ड होईल. आणि ही आपली एक बॅग. सो आता पटकन रेडी होतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा विनय राईड्समध्ये. तर मी आत्ताच बाहेर पडलो आहे घरातून. तुम्ही बघू शकता की आत 38 झालेत. आता खूप टाईम झाला आहे, कारण की कॅमेऱ्याचं सेटिंग करण्यातच माझा खूप टाईम गेला होता. आणि आज संडे असल्यामुळे ना मम्मीला मी सांगून ठेवलं होतं की सकाळी मी 6 किंवा 7ला जाणार. सो त्यामुळे खूप टाईम झाला आहे आणि माझा नाश्ता पण नाही झाला अजून. सो मला आता वाटेत थांबून नाश्ता करावा लागेल. तर खूपच स्पेशल राईड होणार आहे आजची. खूप इन्फॉर्मेटिव्ह हिस्टॉरिकल प्लेसला आपण व्हिजिट करू. सो जसं मी बोललो ना, पहिला स्पॉट असेल आपला खिद्रापूर, जिथं श्री कोपेश्वर मंदिर येतं. आणि नंतर आपण जाऊ समाधी स्थळाला, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या. तर आता आम्ही आहे चन्नम्मा सर्कलला. तर हा चन्नम्मा सर्कल. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, कारण की हायवे पकडायचा आहे आपल्याला आता. तर इथून हायवे लागेल, NH4 हायवे, बेळगाव कोल्हापूर महामार्ग. तर इथं पुढे मला नाश्त्यासाठी थांबावं लागेल इथं. हां, तर इथं बेळगावसाठी संपते आणि इथून हायवे चालू होतो. येस. तर इथं थांबून पहिला अगोदर आपण नाश्ता करूया. इडली वडा 1 प्लेट. इडली वडा. इडली
फायनली नाश्ता करून झाला याचा आणि आता आपली नॉनस्टॉप राईड असेल. 1-2 तासाची 2-2.5 तास दाखवत आहे मॅपवरती. आणि ना खूप दिवसांनी आज राईड चालू केले, म्हणजे ऑलमोस्ट मी म्हणू की 2 मंथ नंतरच. दिवाळीच्या आधी ही राईड केली होती एक, पण ती यूट्यूबला काहीतरी टाकली नव्हती. आज असं विचार केला की यूट्यूबला खूप दिवस झाले होते व्हिडिओ टाकून, सो आजची ही राईड चालू करतोय. मी जेव्हा बाईक घेतली होती ना नवीन, तेव्हा पहिली ट्रिप मी काढली होती कोल्हापूरला मी पन्हाळ्याला गेलो होतो त्या टायमाला. तेव्हा अजून एक मित्र होता बरोबर. आज मी जातोय सोलो. आणि हो, खिद्रापूर मंदिर तर सर्वांनाच माहीत झालंय, कारण की आताच एक मूवी आली होती सरसेनापती हंबीरराव. त्या मूवीमध्ये थोडा एक सीन आहे जो मंदिरमध्ये शूट केला आहे. तेव्हापासून त्या मंदिरावर खूप अशी गर्दी खूप झाली आणि सोशल मीडियावरती पण खूप रील्स व्हायरल झालेत. तिथे एक स्वर्ग मंडप आहे, तुम्ही पाहिलं असेल, जे ओपन असं छत आहे मंदिरला. तिथले फोटो खूप व्हायरल झालेत सोशल मीडियावरती. तो त्या मंदिरला पण खूप मोठा असा इतिहास आहे बोलतात, दंतकथा पण आहे. असं म्हणतात की जेव्हा महादेवांना राग आला तेव्हा त्यांनी तांडव केलं, आणि हे जेव्हा भगवान विष्णूंना कळालं तेव्हा ना त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंना त्यांच्याकडे जावं लागलं. आणि जे खिद्रापूरमधलं कोपेश्वर मंदिर आहे ना, तिथं त्यांची समजूत घालण्यात आली आणि तिथं महादेवांचा राग शांत झाला. सो त्यामुळे ना इथं शिवलिंग आणि विष्णुदेवाचं मंदिर आहे एकाच ठिकाणी, एकाच गाभाऱ्यात. हे खूप असं म्हणजे भारतामध्ये एकमेव असं मंदिर असेल जिथं भगवान विष्णू आणि महादेवांची पिंड एकाच गाभाऱ्यात आहे. सो त्यामुळेच कोपेश्वर हे नाव पडलं असेल. कोप म्हणजे राग, यावरूनच कोपेश्वर असं याचं नाव आहे. तर आत्ता पोचलो आहे हिडकल डॅमला. हे बघू शकता हिडकल डॅम बेळगावचं. आता इथून मला हत्तरकीला जायचं आहे, सो लेट्स गो. तर ज्यांना पण बाईक राईड आवडते त्यांनी प्लीज घरातून बाहेर पडा. आणि बाईक राईडला असं नाही की तुम्हाला हायर सीसीची बाईक पाहिजे, तुम्ही 100 सीसी बाईकवरून सुद्धा प्रवास करू शकता. अरे दादा, लोक ॲक्टिवावरती लडाखला जाऊन येतात ॲक्टिवावरून. तसं म्हणतात ना, रायडिंग इज अ थेरपी. हे आमच्यासाठी एक मेंटल थेरपी आहे रायडिंग. म्हणजे एक आठवड्याचा एक ताण तणाव स्ट्रेस सर्व घालवण्यासाठी हा एकमेव उपाय आहे आपल्यासाठी. तर लोक बोलतात की काय करतो रायडिंग करून, काय मिळत आहे तुम्हाला, पण जे रायडिंग मिळतं ना ते आपल्याला कशामध्येच भेटत नाही. जे ॲक्च्युअल रायडर आहेत त्यांनाच हे समजू शकतात की काय फील होतं बाईक राईड केल्यानंतर. मी सेंटर केलं आहे आता मॅप. हा प्रॉब्लेम काय झाला आहे की मॅप रिसेंटर करायला ना मला परत ग्लव्स काढावं लागते. टच पॅड वर्क नाही करत आहे याचा ग्लव्समध्ये. एक सांगायचं राहूनच गेला, मी ना हे नवीन होल्डर ऑर्डर केलं आहे अमेझॉनवरून मॅपसाठी. ॲक्च्युली अगोदर ना थोडं डिफरंट होतं होल्डर, आणि ते काय झालेलं की तिथे फक्त राऊंड बारसाठी बसतो असा तो होल्डर होता.
आणि एन एसमध्ये तुम्हाला मोस्टली राऊंड बारची ठिकाणी खूप कमी आहे. एक इथे एक आहे जे मी कॅमेरा माझा माउंट करतो कधी कधी. सो इथं तरी जागा नव्हती आणि आपल्या राईट साईडला पण बसत नव्हता तो होल्डर. सो तो रिटर्न करून मी दुसरा एक होल्डर घेतलेला. स्कूटरसाठी हा यूज होतो होल्डर. तर आत्ता मला दाखवते की सदलगा रोड पकडायचा आहे. तिथून सदलगा रोडवरून आपण जाऊ चौगुला टोटा. ओके, चौगुला टोटातून सदलगा गाव लागेल. सदलगा गावामधून आपल्याला सैनिक टाकळीपासून ओके इथं चला अजून एवढं डिस्टन्स कवर करायचं आहे. असंच ठेवतो, रिसेंटर नंतर करता येईल. तर अजून आपण कर्नाटकमध्येच आहोत. पुढे जाऊनच आपल्याला महाराष्ट्र बॉर्डर लागेल. हे मंदिर ना खिद्रापूर बरोबर बॉर्डर लाईनवरती आहे. आणि ह्या इतिहास असं म्हणतात की मंदिराचा की त्या हे असं एकमेव मंदिर आहे महादेवाचं की तिथं नंदी नाही. ओके, त्याचा पण खूप मोठा इतिहास आणि दंतकथा असं सांगतात. आणि असं म्हणतात की खिद्रापूरपासून येड्डूर हे कर्नाटकामध्ये एक गाव आहे, तिथं फक्त नंदीचं मंदिर आहे. तर सदलगा अजून 4 किलोमीटर आहे आणि आपलं लोकेशन खिद्रापूर 30 किलोमीटर. हॉटेल वृंदावन लग्नाचा हॉल आहे वाटतं. तो दुरांडी दिसते, काहीतरी फॅक्टरी आहे तिथं वाटतं. दादा खिद्रापूर किती किलोमीटर आहेत ना? हां, हे कोणतं गाव? नाही, हे कोणतं आहे? बेडख्याल. हां विचार. बेडख्यालला आहे आम्ही आता. पाठीमागे शुगर फॅक्टरी होते, सिद्धेश्वर शुगर फॅक्टरी. खूप टाईम झाला मला, 11:44 झालेत. बापरे, राईड चालू केली होती मी 9 वाजता, 8:30-9 वाजता चालू केली होती राईड. इथं नाश्त्याला थोडा टाईम गेलेला. तर इथून आता कुठे सरळ जायचं आहे. सरळ दाखवते मला रोड. हे हो 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 गया. तर सदलगा 5 किलोमीटर, मल्लिकवाड 11 चालतंय. आणि ह्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की रोडच्या बाजूला असं मंदिर नाही ते. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला स्पेशली या मंदिरसाठीच यायला लागेल. कारण की आणि तुम्हाला असं वळसा घालून जावं लागतं जाताना पण. जेव्हा पण आम्ही राईड करतो ना, जेव्हा जे लोक बघतात आपल्याकडे, खूप भारी वाटतं. फिलिंग वेगळंच आहे की इथून पुढे जाऊन परत लेफ्ट घ्यायचा आहे. समोर पेठ सदलगा. ओके, सरळ जायचं आहे. तर सदलगा गाव आपण पार केलं आहे. आता आपलं जो मेन लोकेशन आहे खिद्रापूर 20 किलोमीटर दाखवते इथून. लवकरात लवकर पोचावं लागेल.
12 वाजलेत आता. तर मित्रांनो, महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. आता शिरोळ तालुक्यामध्ये आहे दत्तवाड या गावी, आणि इथून मला दाखवत आहे रोड सरळ जायचं आहे. 450 मीटरवरती दत्तवाड टाकलीवाडी क्रॉस. आता मी गावी आहे, दत्तवाड या गावी आहे आता, आणि तिथून हा क्रॉस जातो खिद्रापूरला. हा आहे धनवाड रोड. आता इथं बरोबर 12 किलोमीटरवरती राईट टर्न आहे, आणि आपलं लोकेशन आहे खिद्रापूर 13 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट स्ट्रेट रोड आहे आता. हे बाबा, नेटवर्क गेला काय? मग खिद्रापूर कुठे आलं? अजून केवढं आहे लांब? अजून एक 7-8 किलोमीटर आहे. 7-8 किलोमीटर चालतंय. सरळ रोड आहे ना? हां चालतं. आता गावाच्या बाहेर जातो रोड. हां त्या गावाच्या रोडनं सरळ जायचं. चालतंय. हे प्रॉब्लेम काय झालेला आहे की इथं नेटवर्क दाखवत नाही, मध्येच नेटवर्क गेला आणि मी अचानक घाबरलो. म्हणून तिथं लोकल व्यक्तीची कधी विचारलेलं बरं. कोपेश्वर मंदिर आहे बघा, इथं एक बोर्ड आहे कोपेश्वर मंदिर. हे कोपेश्वर मंदिर पुढे आहे. ते इथून कुठे जायचं आहे ते? हां, इथं असेल. ओके ओके, हां इथं बघा, तिथे एक मंदिर होतं, मला आवडलं तिथूनच जायचं आहे. पण इथं अनेक बोर्ड लावलेला आहे कोपेश्वर मंदिर. हे चांगलं केलेत बोर्ड लावून. ओके, पोचलो आता बरोबर कोपेश्वर मंदिरकडे पोचलो आहे. ओके, इथं पार्क करतो बाईक. तर मित्रांनो, फायनली मी खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरला आलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, एक कोपेश्वर मंदिर आहे. जसं तुम्ही एंटर व्हाल ना, तर तुम्हाला इथे एक प्रवेशद्वार आहे, त्याच्या पुढे एक नगारखाना लागेल, आणि जसं तुम्ही पुढे जाल तर इथं आतमध्ये एक स्वर्ग मंडप आहे, आणि त्यापुढे सभागृह, असं स्ट्रक्चर आहे मंदिरचं. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. मुख्य दरवाजानंतर नगारखाना लागतो. प्रवेश भिंतीवरील 2 हत्ती आपले स्वागत करत आहेत असे वाटतं. मध्यवर्ती आपल्याला स्वर्ग मंडप लागतो. एका मोठ्या अखंड शिलेवर 48 खांबाच्या आधाराने गोल छत उभे आहे. स्वर्ग मंडपाला यज्ञ मंडप असेही म्हणतात. यज्ञ मंडपाच्या गोलाकार छताखाली 9 ग्रहांच्या 9 कलाकृती अतिशय विलोभनीय आहेत. स्वर्ग मंडपाच्या नंतर येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुद्धा दगडी खांब्यावर उभा आहे. या दालनाला 6 खिडक्या, 3 दरवाजे आहेत. प्रत्येक खांब्यावरील कोरीव खांब बघतच राहावं असं वाटतं. यानंतरचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह. जय, विजय या 2 द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग
सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक आहे. या मंदिराच्या गर्भगृहात आपल्याला खिद्रेश्वर आणि ढोपेश्वर या दोन पिंडींचे दर्शन होते. खिद्रेश्वर म्हणजे शंकरांची पिंड आणि ढोपेश्वर म्हणजे विष्णूंची पिंड. त्यामुळेच या गाभाऱ्याला जगातील सर्वोत्कृष्ट गाभारा असं मानलं जातं. मंदिराच्या प्रत्येक खांबावर, प्रत्येक दारावर, प्रत्येक शिल्पावर जणू काळ हा थांबून बसलाय असं वाटतं. ओके, चला जस्ट आता कोपेश्वर मंदिरमधून दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे. आज संडे असल्यामुळे खूप रश आहे. तर आता मला जायचं आहे सहसेनापती संताजी घोरपडे या समाधीस्थळी. ग्लव्ज घालत नाही आता, नाहीतरी पुन्हा ग्लव्ज घालून मॅप बघावा लागेल. हां, तर मी म्हणतो की खिद्रापूर मंदिर बघून झालं आहे. अत्यंत खूपच चांगली अशी कला आहे तिथं, वास्तू. ते मंदिर बघितलं तर मला वेरूळ, अजंठा, लेणी यांची आठवण येतेच. अशी ती शिल्पकला आहे. प्रत्येक खांब्यावरती वेगवेगळे डिझाईन्स आहेत तिथं. काय कला असेल. आणि हे असं मंदिर आहे की मध्ये जे तुम्ही स्वर्गमंडळ बघितलं ना, ते आटेच्या खांबावरती उभं आहे आणि ते इंटरलॉक सिस्टीमनं असं स्ट्रक्चर उभं केलं त्यांनी. रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. शूट पण चांगलं नाही झालं तिथं. इथं तरी आता जवळ दाखवते 14 किलोमीटर आहे इथून. अर्ध्या तासावरती आम्ही पोचू. तिथं पटकन समाधीस्थळ बघून निघावं लागेल मला लवकर. पुढे राजापूर मेन रोड आहे, तिथून राईट घ्यायचा आहे. हो, बाजूला एक नदी आहे. आय थिंक ही ओके. तर मित्रांनो, माझ्या उजव्या बाजूला बघू शकता हे कृष्णा नदी आहे. कृष्णा आणि तिथून पंचगंगा या नदींचा संगम जिथं होतो, नरसोबावाडी, तिथं आपण जातो आहे. तिथूनच एक किलोमीटरवरती हे समाधीस्थळ आहे. हे कृष्णा नदीचं पात्र आहे माझ्या उजव्या बाजूला. अजून जेवण नाही केलं आहे, जबरदस्त भूक लागले. पण आय थिंक मी याच रोडनं आलो होतो मगाशी. आणि इथं नेटवर्क गेलाय. शे, बघूया. हा, आला नेटवर्क आला. इथून आय थिंक जो पण आता हा इतिहास आहे ना, मी नंतर तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये ॲड करेन व्हिडिओमध्ये. ओके, इथून राईट घ्यायचं होतं, सॉरी. विचारूया. नरसोबावाडी इथंच नाही? नरसोबावाडी कुठलं चांगलं आहे रोड? हां, असं सरळ. हां, चालतंय. इकडनं ना ते समाधी आहे की संताजी घोरपडे, तिथं जाणार आहे. जवळच आहे ना, बाजूलाच. कुरवड. हां हां, उजव्या बाजूला, पुलावरनं उजव्या बाजूला. फुलाकडे मी होतो की नाही हां, नदीवर, तिकडे वळायचं नाही, इकडे जा. तिकडे यायचे घाट. चालतंय. कुठलं गाव? माझं बेळगाव. बेळगावून आलं. चालतंय. धन्यवाद.
तर ह्यालाच म्हणतात सोलो राईड. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसते तेव्हा तुमची खरी परीक्षा असते. तुम्ही कसं टॅकल करत तुमच्या लोकेशनशी पोचता. आणि आपलं आयुष्य पण असं असतं. तर त्या मामाने मला गाव विचारलं माझं कोणतं, कारण की हे संताजी घोरपडे समाज आहे ना, जास्ती कोण नाही आहे तिथं. आणि मी एवढ्या लांबून आलो म्हटलं ते पण एकदम खुश झाले असतील. संताजी घोरपडे आणि धनाजीराव हे दोन सरदार जे मराठा साम्राज्य लाभले. यांनी खूप लढाया जिंकल्या. जेव्हा शंभू महाराजांची हत्या करण्यात आली तेव्हा औरंगजेब वाटलं की पूर्ण मराठी साम्राज्य आपलं आहे. पण ह्या दोघांनी 17 वर्ष एक कट्टर अशी झुंज दिली. म्हणजे असं पण म्हणतात की जेव्हा औरंगजेबचे घोडे जे होते जे जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा त्यांना त्या पाण्यामध्ये पण संताजी आणि धनाजी दिसायचे. एवढी दहशत होती तेव्हा. पण आपलेच फितूर लोक जसं शंभू महाराजांना पकडलं तसंच संताजी घोरपडे यांची हत्या करण्यात आली. तर मंडळी जेवण करून झाले माझं आणि आता बरोबर 3:45 वाजलेत. ठीक आहे. तर आता 1 किलोमीटरवरती समाधी स्थळ आहे. ठीक आहे. आता इथून मला जायचं आहे राईट. जो हा रोड गेला आहे ना, इथून राईट घ्यायचा आहे. कारण की हा जो रोड गेला आहे तर या रूटनं पुढे जायचं आहे. कारण की हा रोड गेला आहे तो देवळाला गेला आहे. ते श्री दत्ताचं मंदिरच आहे या साईडला. आले वरतं इथं. आता इथं कुठेतरी गाडीला मला खाली उतरायला लागेल. इथं अजून रोड दाखवतोय मला खालीपर्यंत. समाधी स्थळ कुठे आलं? आतमध्ये गाडी पार्किंग आहे. तर आत आला ना तर इथं कार्तिका स्वामीचं मंदिर आहे. हे तुम्ही बघू शकता. कार्तिक स्वामीचं मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला खाली जाण्यासाठी एक रस्ता केला आहे. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता संताजी घोरपडे यांचं समाधीस्थान. आणि तुम्ही हे बघू शकता इथं गणपती मंदिर आहे. आणि सोबत जसं तुम्ही खाली जाल ना इथं तर कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नदीचा इथं संगम होतो. जे त्या ठिकाणी जे पूल दिसतंय ना
ते आहे दत्त मंदिर. आम्ही येताना जेव्हा राईड घेतला होता ना, तो जर आपण लेफ्ट घेतला असता तर आपण गेलो असतो दत्त मंदिरला. तर या समाधी स्थळाचा आणि संताजी घोरपडे यांचा इतिहास मी तुम्हाला व्हॉइसओव्हरमध्ये देईनच. तोवर तुम्ही हे दर्शन करून घ्या समाधी स्थळाचं. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन 1645 साली झाला होता. हे मराठा साम्राज्याचे 1689 पासून 1697 या काळात सरसेनापती होते. एक वेळ अशी होती, राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. मोगलांच्या साम्राज्याची पूर्णतः धूळदान केली. औरंगजेब व त्यांचे मोठे सैन्य यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. त्यांनी मोगलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली. अशी हानी करणारे संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते. संताजींच्या बलिदानानंतर हिंदवी स्वराज्याचा कारभार करणे छत्रपतींना सोपे झाले व त्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. सन इसवी सन 1697 साली औरंगजेबाचे सरदार नागोजी माने यांनी साताऱ्यातल्या शंभू महादेवांच्या डोंगरामध्ये संताजी घोरपडे यांची फितुरीने हत्या केली आणि त्यांचे शरीर औरंगजेबांना घेऊन जाताना कारखेल या ठिकाणी त्यांचे शरीर टाकलं व फक्त शीर घेऊन ते औरंगजेबांकडे रवाना झाले. जेव्हा संताजींच्या पत्नी आणि त्यांचे मावस भाऊ नारू महादेव यांना हे कळालं तेव्हा त्यांच्या शरीराचे अंत्यसंस्कार कृष्णा आणि पंचगंगा या 2 नदींच्या संगम ठिकाणी केला. हीच ती संताजी घोरपडे यांची समाधी. त्यांची अजून एक समाधी कारखेल या ठिकाणी आहे. मंडळी, आता वाजलेत बरोबर 4:30 आणि आता आपल्याला जावं लागेल बेळगावला. खूप टाईम झाला आहे. त्याआधी मला बघावं लागेल की कोणता रोड चांगला आहे. इतर लोकांना विचारून मी ठरवेन की कुठून जायचं आहे. चिकोडी मार्गे जायचं आहे का निपाणी मार्गे जायचं आहे. येताना मी निपाणी मार्गे आलेलो, तर जाताना बघूया. जर रोड चांगला आहे तर चिकोडी मार्गे जायला काही हरकत नाही. ओके, धन्यवाद.